फक्त ₹1000 पर मंथ वाली बॅच आम्ही बनवलेली आहे. मुलांना रोज प्रॅक्टिस करण्यासाठी आम्ही एक्सपेरिमेंट देऊ. मराठी, सेमी मराठी, इंग्लिश असो, कोणतीही भाषा असो, आपण त्यामध्ये त्यांना हे प्रॅक्टिस करून द्यायचं आहे. रोज मुलांचा अभ्यास झाला पाहिजे नियमित, व्यवस्थित अभ्यास झाला पाहिजे. आठवड्यात एकदा मी त्यांची क्लासही घेईल आणि त्यांचे जे समाधान शंका असतील ते त्याचं समाधान होईल. असं करत-करत मुलांना जास्त वेळ प्रॅक्टिस करता येईल. 30च दिवस राहिले आणि आज 7 डिसेंबर म्हणजे 7 दिवस गेलेच की आता पटकन सुरू करावं आणि या संधीचा लाभ घ्यावा. कमी पैशात आम्ही सुरू करतोय. अजून लक्षात द्या की ही आम्ही पुढेही चालत राहणार म्हणजे स सर्व स्पर्धा परीक्षांची संयुक्त तयारी, एकत्र अभ्यास ₹1000 मध्ये पर मंथमध्ये आम्ही सुरू करत आहोत, केलेलं आहे. तर आईचा WhatsApp नंबर ग्रुप आम्ही टाकणार. त्यामुळे मुलाला व्हिडिओचा लिंक पाठवणार. ज्या प्रकारे ऑनलाईन एक्झाम असते त्या प्रकारे तिथे तुम्हाला एक लिंक भेटेल. त्या लिंक वर जाऊन मुलांनी आपल्या सोयीप्रमाणे आपल्या वेळेनुसार अ, 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 पूर्ण दिवसात कधीही ते प्रश्न सोडवू शकतात. पण ते रोज प्रश्न सोडवणं मग गरजेचं आहे आणि अ, त्यामध्ये त्यांचा भाषेचा काही असं अ, अट नाहीये की हां, हिंदी, मराठी, इंग्लिश सगळ्या भाषात आम्ही त्यांना शिकवू आणि सेमी मराठी मुले जे आहेत त्यांना आम्ही इंग्लिशचेही शब्दावली शिकवतो म्हणजे त्याचा फायदाच होतो. आता जर तुमचा मुलगा पास झालाय, मुलगी पास झाली आहे, नाही नाही झाली, तुम्हाला माहीत नाहीये, मार्क्स कमी जास्त तुम्हाला एक शंका आहे, तरीही अभ्यास सुरू करा. या निमित्ताने मुलांचा अभ्यास फुल होऊन जाईल. 6वी, 7वीचा फुल पाठ्यक्रम त्याचा फुल होतोय. 7वी, 8वी आणि 9वी, 10वीचाच पाठ्यक्रम त्याचा पूर्ण होतंय. तर या निमित्ताने त्याचा अभ्यास पूर्ण होतोय म्हणून तुम्ही जास्त जास्त वेळ त्याला प्रॅक्टिसमध्ये लावा. आणि आमचा नंबर घ्या. WhatsApp नंबर आहे 9137101346. ते तुम्हाला लिहून देत दाखवतो आम्ही. 9137101346 या नंबरवर WhatsApp करायचा आहे. माझा नंबर आहे आणि मग एक पालकांचं 10 मिनिटाचा आम्ही Zoom सेशन घेतो. पालकांचे समाधान वगैरे त्यांना गाईडन्स देतो, मार्गदर्शन देतो की काय करायचं, अभ्यास पद्धत काय आणि कशी असावी यासाठी हा नंबर आहे. आपल्याशी संपर्क साधा आणि पटकन मुलांचा अभ्यास सुरू करा.